शहरातला आमदार जेव्हा विधानसभेत बोलायला उभा राहतो इतर लोकांना ते आवडत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न जास्त महत्वाचे तर आहेतच, म्हणजे काही प्रश्नच नाही. परंतु ग्रामीण प्रश्नांमध्ये सर्वात जास्ती फटका ज्याला बसला तो आज शहरात आहे. मुंबईची 42-43% लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये राहते, पण ती 18% जमिनीवर राहते. डेव्हलपमेंट प्लॅन आहे तर फ्रॉड डॉक्युमेंट आहे. जेवढा गाजावाजा करून डीपी तयार होतो ना, तेवढी मेहनत डीपी इम्प्लिमेंट करायला पुढची 20 वर्ष तरी घेतात का? परमनंट कामं तुम्ही केली, मग तुम्हाला कार्यसम्राट लिहायला लागत नाही. लोक म्हणजे अमर होता, तुम्ही अमर होता. पुढची निवडणूक काय, तुम्ही हयात नाही तरी लोक तुमचं नाव करतील. मुंबई महानगरपालिका 24 तासात काय करू शकते, तुम्हाला आश्चर्य वाटेल. काय ताकद आहे या लोकांची, चित्र बदलू शकतात. तुम्ही फक्त जाहीर करा सीएम येणार आहेत उद्या सकाळी. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवलच्या निमित्तानं थिंक बँकच्या शहरनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण शहरनामामध्ये वेगवेगळ्या लोकांशी बोलतोय. अर्बन डेव्हलपमेंट बद्दल आपण एका अभ्यासकांशी बोललो, 2 अधिकाऱ्यांशी बोललो आणि आज एका लोकप्रतिनिधीशी बोलणार आहोत. माझ्याबरोबर आहेत ॲडव्होकेट पराग आळवणी. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. ते आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ही तर बाजू आहेच, पण मुळात अर्बन डेव्हलपमेंट हा त्यांचा आवडीचा अभ्यासाचा विषय. 523 चौकड्यांचं राजकारण हे टीपी स्कीम वरती त्यांनी पुस्तक लिहिलं 10-12 वर्षापूर्वी आणि ते आजही रेफरन्स बुक म्हणून ओळखलं जातं. सो प्रायोरिटी अभ्यासक म्हणून मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यातला जो लोकप्रतिनिधित्वाचा अँगल आहे, जो आपल्या सगळ्यांच्या मनात असतो पण त्याचं काय करायचं ते माहीत नसतं, ते मला त्यांच्याकडून समजून घ्यायचं. मी सगळ्या मुद्द्यांवर येतो. पहिला मुद्दा हाच, तुम्ही काम करताय गेली कित्येक वर्ष, तुम्ही शहरी भागात राहता, तुमचा मतदारसंघही पूर्ण शहरी आहे. कशा पद्धतीनं शहरं बदलताना दिसतात? सगळ्यात आधी तर थिंक बँकमध्ये मला बोलवलं त्याच्याबद्दल तुमचा आभारी आहे. कारण मी रेग्युलर आपले सगळे व्हिडिओज पाहत असतो. अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि व्हायटलला तुम्ही जास्त महत्त्व देता व्हायरल पेक्षा. ही जी तुमची थीम आहे ती फारच अपिलिंग आहे. आणि ह्या विषयावर, अर्बन डेव्हलपमेंट ह्या विषयावर आपण सिरीज करताय, त्याच्याबद्दल सुद्धा आपले आभार. आपल्याकडे हा ट्रेंडच राहिला की नोकरीसाठी लोक शहरात येत गेले आणि मग शहरात व्यवसाय वाढत गेले, उद्योग वाढत गेले, म्हणून मग नोकऱ्या पुन्हा म्हणजे त्या गोल सर्कलमध्ये वाढत गेला. सो ती ज्या झपाट्याने वाढत गेलं त्या झपाट्याने आपण शहरांकडे लक्ष दिलं नाही. अर्थात पुढील चर्चेमध्ये ते सगळं आपण उलगडू, पण शहरं वाढत गेली, लोकसंख्या वाढत गेली, त्या गतीने त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. अशा पद्धतीने हे शहरांचं चित्र दिसतं. मागच्या 1-8-10 वर्षामध्ये आता शहरात येणाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली. म्हणजे आपण तुलना केली तर मुंबई शहराचं 80च्या सेन्ससमध्ये 40% वाढ झाला होता. तो 91ला 20%वर आला आणि तो 2001ला जेमतेम 4-4.5%वर आला आणि 2011ला तर अजून 2%च्याही खाली वाढ आहे. अर्थात आकडा वाढला की पर्सेंटेज कमी होतच, परंतु तरी 40-20-5-2 हा सबस्टॅन्शियल डिक्रीज आहे त्या ग्रोथ मधला. सो त्या अर्थाने आता आपण स्टॅग्नन्सीकडे काही शहरं पोहोचलो की काय असं. आणि MMR मधल्या सगळ्या शहरांसाठी हाच ट्रेंड आहे साधारणतः, की आता जागा उरल्या नाहीत किंवा अन्य शहर मध्ये ऑपॉर्च्युनिटीज वाढू लागल्या. बरोबर. त्यामुळे एक शहर वाढत जातं आणि तिथल्या ऑपॉर्च्युनिटीज संपल्या किंवा अन्य ठिकाणी सुरू झाल्या की मग काय म्हणतात त्याची प्रायोरिटी कमी होते आणि इतर शहरांची प्रायोरिटी वाढत जाते, असं एकूण चित्र दिसतं आपल्याला. या आता उदाहरणार्थ मुंबई आपण धरू किंवा MMR धरू, याच्यात नवीन लोक येत नाहीत याचा एक अर्थ इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आता सॅच्युरेट झालंय, कदाचित ओव्हरबर्डन झालंय आणि आता हे टिकणारच नाही असं वाटल्यामुळे हे होत नाही का? मला नाही वाटत असं. त्याचं कारण हे की आम्ही जेव्हा खाली लोकांमध्ये फिरतो तेव्हा ज्यांची गावाला 10 एकर जमीन आहे, 5 एकर जमीन आहे, ते 10 बाय 10च्या घरामध्ये राहताना आम्हाला दिसतात. सो अपरिहार्यतेमुळे आलेले आहेत ते. आणि त्यामुळे जिथे संधी मिळेल, जशी नोकरी मिळेल, जसं घर मिळेल, जसं सराउंडिंग मिळेल, ते स्वीकारावं लागल्यामुळे ते येतात. त्याचं एक कारण हे दिसतं की ग्रामीण अर्थव्यवस्था सुद्धा जर का स्ट्रॉंग झाली नाही तर तिकडे काहीच मिळणार नसेल, तर मग शहरात काहीतरी तर मिळतंय.
आवश्यकतेतून अपरिहार्यतेतून जे लोक येतात त्यांना शहरातल्या अन्य फॅसिलिटीज साठी ते येतच नाहीत मुळात. पण ही झाली लोकांची बाजू. तुम्ही आधी लोकल बॉडीचे प्रतिनिधी होता, आता आमदार आहात. ओव्हरऑल राजकारणी ह्या बदलत्या शहरीकरणाच्या दृष्टीनं राज्यकारण आणि समाजकारण पुरेसे करू शकलेत का अपुरे पडलेत, काय वाटतं? नाही, निश्चितच दिसतच आहे आपण अपुरे पडलेलो आहोत. हम्म. मला असं वाटतं की शहरीकरण जेव्हा सुरू झालं अगदी ब्रिटिशकालीन, शहरांकडे काहीतरी एक फार फार तर नेसेसरी एव्हेल, परंतु एव्हेल म्हणूनच बघितलं गेलं. आणि त्यामुळे शहरात लोक येतात ती लेबर म्हणून येणार आणि त्यांना काही फॅसिलिटीची गरज नाही, त्यांना काही देण्याची आपल्याला गरज नाही. अशा पद्धतीने शहरांकडे बघितलं गेलं की काय. त्यामुळे सुरुवातीच्या काळातली मेट्रोपॉलिटन सिटीज आपण बघितल्या तर कलकत्ता असेल, मुंबईकडे फार लक्ष दिलं गेलं या कल्पनेने की बाबा अजून 20 वर्षांनी किती पॉप्युलेशन येणार आहे ते. तसं आपण प्लॅन करूच शकलो नाही. आपल्या देशामध्ये प्लॅन्ड सिटीज नाही तसं नाही ना. आनंद सुंदर शहर आहे, चंदीगड सुंदर शहर आहे, इंदोर आता सतत बक्षिसं घेतं. पण ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालं, मोठ्या प्रमाणावर लोंढेच्या लोंढे आले, ते येत आहेत, ते येणं स्वाभाविक आहे. आणि मग आता काय केलं पाहिजे त्या गतीने त्याच्याकडे लक्ष दिलं गेले, तेवढी प्रायोरिटी दिली गेली नाही आणि त्यातून ही अडचण निर्माण झालेली आहे. आणि अजून शहरांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मला असं वाटतं की म्हणजे शहरातला आमदार जेव्हा विधानसभेत बोलायला उभा राहतो तर इतर लोकांना ते आवडत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत तर आहेतच, म्हणजे काही प्रश्नच नाही. परंतु मग मी अनेकदा खासगीत हे बोलतो त्यांना की तुमचे ग्रामीण प्रश्न आहेतच, परंतु ग्रामीण प्रश्नांमध्ये सर्वात जास्ती फटका ज्याला बसला तो आज शहरात आहे. त्यामुळे आम्ही ज्यांच्याबद्दल बोलतो ते ऍक्च्युअली तुमचीच लोक आहेत. आम्ही कोण आहोत? आम्ही कधीतरी कोकणातून आलेलो आहोत, माझे आजोबा कोकणातून आले नोकरीच्या शोधात, आजही लोक येतात. सो तुमचेच लोक आहोत आम्ही, शहर काही वेगळी नाही आहेत. परंतु शहरातल्या प्रश्नांकडे बोलायला लागलात की तुम्ही काहीतरी कुठली एलाइट लोकांसाठी बोलताय किंवा ज्यांना सगळं मिळालेलं आहे त्यांच्यासाठी बोलताय. आणि खरे प्रश्न, खऱ्या समस्या, खरी अडचण, खरा मागास भाग हा शहरच आहे. म्हणजे कोणाला हे सांगून पटत नाही की मुंबईमध्ये कुपोषणाचा तेवढाच मोठा पर्सेंटेज आहे. होय, हा प्रश्न मी मांडायला गेलो तर लोक म्हणतील अरे कुपोषण तुम्ही काय बोलतो, कुपोषण गावात असतं, शहरात कुठे असतं. तर शहरांचे प्रश्न असतात हे अजून आपण ऐकायला तयार, ही मोठी अडचण. तुमच्या मते काय आहेत शहरांचे प्रश्न आता? मी अर्थात मुंबईच्या अनुभवाच्या आधारावरच बोलीन. पण मुंबईत आम्हाला पाणी चांगलं मिळतं, हे अन्य ठिकाणी नाही मिळत. ही एक खूप मोठी देण आहे महानगरपालिकेची. पण अन्य सगळीच इन्फ्रास्ट्रक्चर खराब आहे. ट्रान्सपोर्ट आत्ता जी कामं चालू आहेत ती खरं तर 25 वर्षापूर्वी मुंबईत व्हायला लागली. मेट्रोज आहेत. एक मेट्रो आम्ही बनवला त्याला 12 वर्ष लागली होती, घाटकोपर ते वर्सोवाचा. पण आत्ता ज्या मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहे किंवा रस्त्यांची कामं चालू आहेत ही खरं तर खूप आधी व्हायला लागली होती, मुंबईचं जे काही आंतरराष्ट्रीय महत्व आहे त्याच्यानुसार. सो आज जर का कामावर जायला 1.5 तास आणि कामावरून घरी यायला 1.5 तास लागत असेल किंवा धक्के खात ट्रेनमधनं जायचं आणि धक्के खात यायचं असं असेल तर त्या ट्रान्सपोर्टीचा इश्यू, जिथे जायचं तिकडे पोहोचतोय परंतु क्वालिटी ट्रान्सपोर्ट नाही आहे. ह्याच्यातच आम्ही अडकलोय. आणि महानगरपालिका त्या दैनंदिन प्रश्न सोडवण्यामध्येच, म्हणजे खड्डे बुजवण्यामध्येच रोड डिपार्टमेंटचा वेळ जातो. पण सोशल इन्फ्रास्ट्रक्चर हा सुद्धा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. सो आता जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटीवरचं काम चालू आहे ते नजीकच्या काळात पूर्णही होईल. त्याच्यानंतर मुंबईच्या सोशल इन्फ्रास्ट्रक्चरकडे लक्ष देण्याची फार आवश्यकता आहे असं माझं मत आहे. तुम्ही मुंबईमध्ये असं म्हणलात की सॅच्युरेशन झालंय, पण मी आता पुण्यात राहतो, कोल्हापुरातनं मायग्रेट झालो किंवा आजूबाजूच्या शहरात ज्यावेळी बघतो त्यावेळी आम्हाला शहरीकरण झालेलं कसं कळतं तर बिल्डिंग उभं राहतं. 2 मजल्याच्या 5 मजली, 5 मजल्याच्या 11 मजली
आणि मग शहरीकरण म्हटल्यानंतर FSI, TDR, TP स्कीम आणि त्यातून होणारी इकॉनॉमी, एवढंच आम्हाला कळतं. हे सगळं नक्की काय आहे? बघा, मुंबईत टोलेजंग इमारती दिसतात. पण तुम्हाला एक आकडेवारी सांगितली तर गंमत वाटेल. मुंबईच्या एकूण जो एरिया आहे, त्याच्या 65% भागात डेव्हलप्ड एरिया आहे आणि त्या 65%पैकी 26-27% रेसिडेन्शियल एरिया आहे. बरं. त्यानंतर मग कमर्शियल, ऑफिसेस, इंडस्ट्रियल, थोडासा ओपन स्पेस. जवळजवळ 27% नॅचरल बॉडी एरिया आहे. नॅचरल एरिया म्हणजे आमच्याकडे जंगल आहे, डोंगर आहेत, तलाव आहेत, नदी आहेत. सो मुंबईचं पॉप्युलेशन हे 65% मध्ये राहत आहे. 65 पण नाही, ऍक्च्युली राहतंय ते 27% मध्ये रेसिडेन्शियल. आणि त्यामुळे शहर मोठं आहे, परंतु रेसिडेन्शियल एरिया जर का आपण मोजला तर तो 1/3 आहे. आणि त्यामुळे तिकडे टोलेजंग इमारती तर येणारच, म्हणजे अख्ख्या पॉप्युलेशनला सामावून घ्यायचं असेल. वर्स्ट आहे झोपडपट्टी एरिया. मुंबईची 42-43% लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये राहते, पण ती 18% जमिनीवर राहते. मुंबई शहराच्या केवळ 18% जमिनीवर मुंबईची 42% लोकसंख्या राहते. कसे राहत असतील आपण विचार करू शकतो. त्यामुळे कमी जागेमध्ये अधिक टोलेजंग इमारती करायच्या आहेत, तर मग FSI पुरत नाही. मग FSI म्हणजे बेसिक FSI जो असतो, 1 FSI असतो सगळीकडे, तो पुरत नाही. मग TDR येतो. एक मुंबईचा गव्हर्नन्सच्या दृष्टिकोनातून अर्थ की मुंबई हे पहिलं शहर आहे जिथे रिडेव्हलपमेंटला पोहोचलं आहे. रिडेव्हलपमेंटला पोहोचलंय. रिडेव्हलपमेंट सुरू झालं असेल मला वाटतं कमीत कमी 25 वर्षापूर्वी. म्हणजे 100 वर्ष, 150 वर्ष जुन्या बिल्डिंग्स आहेत साऊथ मुंबईला. मुंबईमध्येच हे रिडेव्हलपमेंट असल्यामुळे मुंबई वगळून बाहेरचे जे अधिकारी येतात मुंबईत किंवा दिल्लीत बसलेले अधिकारी आहेत, त्यांना रिडेव्हलपमेंट हा कॉन्सेप्टच नाही कळत. त्यामुळे पॉलिसीज बनताना मुंबईची ही रिडेव्हलपमेंटची आवश्यकता ही लक्षातच येत नाही अधिकाऱ्यांच्या. जुन्या इमारती शहरातल्या, तुम्हाला गंमत वाटेल, काही 33-7 नावाची जी योजना आहे, जी मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीच्या सेस्ट प्रॉपर्टीज आहेत, त्यांच्या पुनर्बांधणीसाठीच्या आहेत. 7-7, 8-8 FSI जातो. 10-11 FSI सुद्धा जातो. पण तरीही स्कीम्स व्हायबल होत नाहीत, अशी स्थिती आहे. कारण फार पूर्वी ज्या आपण साऊथ मुंबईमधल्या ज्या इमारती पाहतो भरपूर मोठ्या, तेव्हा काही FSI नव्हता. FSI आला किती 62-63 मध्ये DCR आला. सो DCR मध्ये FSI आला आणि नियम आले आणि प्लॅन आले. त्याच्या अगोदर तुमची जेवढी तुमच्या खिशात पैसे असतील लँडलॉर्डच्या, तेवढी मोठी तो इमारत बांधू शकतो. आणि अशा ऑलरेडी 2-2, 2.5 FSI कन्झ्युम झाल्यात. अशा ओरिजिनल इमारती आहेत. त्यात 100-100 फुटाची घरं आहेत, भाडेकरू ठेवले आहेत. सो जेवढी छोटी घरं बांधू तेवढे जास्ती भाडेकरू ठेवता येतील. आणि त्यामुळे छोटी घरं आहेत. आता त्यांचं रिडेव्हलपमेंट होताना 100 फुटाच्या भाडेकरूला सुद्धा किमान 300 फूट द्यायला लागतात. नवीन DCR प्रमाणे हॅबिटेबल घर हे 300 फुटाचं समजलं जातं. म्हणजे त्यांचा फक्त रिहॅब करायचा असेल तरी जवळजवळ 6-7 FSI तर तेवढ्या त्याच्यासाठीच जाईल. आणि मग बिल्डरने त्याच्यातून पैसे कमवायचे. सो ऍडिशनल एरिया त्याला विकायला मिळाला पाहिजे. 6 ज्यांचा रिहॅब मध्ये जाईल त्यांना कमीत कमी 3 FSI मिळतो विकायला, म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये 9 जातो. आता बाहेरच्या एखाद्या माणसाला तुम्ही सांगितलं की उदाहरण तिकडे 9 FSI मिळतो, काय लूट चालू आहे तुमची. पण 9 FSI नंतर सुद्धा वायबल होत नाहीत, असेही काही एरिया आहेत. सो अशा सगळ्या जेव्हा मार्ग निघतात तेव्हा दिसायला मुंबईमध्ये FSIची मजा आहे अशा पद्धतीने दिसतं. परंतु ते सुरुवात कुठून झाली आणि कशामुळे, त्या अपरिहार्यतेतून, त्या आवश्यकतेमधून ते FSI निर्माण झाले. सो पण येस, तुम्ही जर का मला विचारलं की गिरण्या ज्या जमिनी होत्या त्याचं काय आहे, तर निश्चितपणे FSIची चंग त्या ठिकाणी झाली. त्यांनी काय म्हणतात, कमर्शियली एक्सप्लॉइट केल्या त्या जमिनी.
त्या कामगारांना आजही काही मिळत नाही अशी स्थिती आहे. सगळंच काही करेक्ट आहे असं नाही, परंतु सगळंच काही पैसे कमवण्यासाठी सगळं आहे असं नाही. दोन्ही अँगलनी याच्याकडे बघता येईल. ज्या वेळेला रिडेव्हलपमेंट होती त्यावेळी जे राहणारी जी लोक होती ती कदाचित आता मध्यमवर्गीय झाली असतील, पण जे नवीन रेट येतात ते मराठी माणसाला परवडणारे असतात का याच्याबद्दल खूप चर्चा होती. फक्त मुंबईतच नव्हे, पुण्यात सुद्धा, सर्व ठिकाणी. आणि मग ती जी सोसायटी आहे किंवा तो जो अधिवास आहे, त्या अधिवासाचं सोशो कल्चरल फॅब्रिक बदलून जातं. तर शहरात हा प्रॉब्लेम इतका सिव्हिअर तुम्हाला दिसतो का? आणि असा होत असेल तर काय करायचं? ते आहे तर स्वाभाविकपणे की नवीन फ्लॅट विकत घेणारे तुलनेने मराठी माणसापेक्षा जास्ती आहेत. परंतु मी माझा काही पॅन मुंबई याचा अनुभव नाही, परंतु विलेपार्लेपुरतं मी म्हटलं तर विलेपार्ल्यामध्ये मराठी माणूस सुद्धा पर्चेसिंग पॉवरवाला आहे, नाही असं नाही. एक आहे की आपला मराठी माणूस मुंबईत किती राहिला, जो क्रीम क्लास आहे तो अमेरिकेत पोहोचला, जो अमराठी आहे तो व्यवसाय करणारा आहे, त्यामुळे तो बाहेर देशात जाऊन व्यवसाय करत नाही, त्याचा व्यवसाय स्थानिक इथेच असतो. आणि त्यामुळे दिसताना इथल्या अमराठी माणसाची पर्चेसिंग पॉवर आहे आणि त्यामुळे ते घरं घेताना दिसतात. मराठी माणूसही घेतो, परंतु तुलनेने कमी घेतो, ही अडचण आहे. ज्यावेळी सगळी शहरं वाढली किंवा आजही वाढतात, तेव्हा ती प्लॅन्ड नसतात, ती अस्ताव्यस्त वाढतात. जसं तुम्ही आधी म्हणालात की माझ्याकडं पॉवर होती, मी बांधलं 2-2.5 एकरचं घर. मला इथं बांधलं, मी बांधलं, मग कुठेतरी स्लम आली किंवा तत्सम गोष्टी आल्या. ह्या प्लॅनिंगचं कुठं नक्की अडतं घोडं? मला रोख नाही लक्षात आला तुमच्या. म्हणजे आपली सगळी शहरं वाढताना बहुतांश वेळेला अनप्लॅन्ड का वाढतात? हा, म्हणून मी म्हटलं ना की जेव्हा कामगार येत गेला इकडे, तर आपण त्याला घर लागेल याचा विचारच नाही केला. सो फार पूर्वी बघा, मोठ्या कंपन्या ज्या होत्या त्यांची स्टाफ क्वार्टर्स असायची. विक्रोळीला गोदरेजचं ह्यूज खूप मोठी, मला वाटतं एक नगरसेवक तर त्या सोसायटीतूनच निवडून येत असेल, एवढे म्हणजे आमच्या भाषेत बोलायचं झालं तर किती मतदार. तर बऱ्याच ठिकाणी कामगारांना कंपनीने घर द्यावं ही कल्पना होती, परंतु जो लोंढा वाढत गेला आणि ज्या सर्व्हिस ओरिएंटेड मुंबई होत गेलं, तर त्यात आपण अफोर्डेबल हाऊसिंग हे केलंच नाही. आणि अफोर्डेबल हाऊसिंगच्या हिशोबाने त्या काळामध्ये तर फार कमी विकासकांनी घरं केली. मला थोडा एक उदाहरण सांगायचा मोह होतोय. आपण विजयनगर सोसायटीत बसलोय. बाबूराव परांजपेंनी पार्ल्यात जी घरं बांधली ती वेगवेगळ्या स्ट्राटासाठी विचार करून बांधली. त्यामुळे कुठे एका मजल्यावर कॉमन टॉयलेट आहे, कुठे 2 घरांच्या मध्ये एक कॉमन टॉयलेट आहे, तिसरा प्रकार आहे सेल्फ कंटेन फ्लॅट आणि चौथा प्रकार आहे 2 BHKचा फ्लॅट. तो 2 BHKचा फ्लॅट कोणासाठी होता, तर ढाणूकर कॉलेज आणि पार्ला कॉलेजच्या प्रोफेसर्सना एक ॲडिशनल खोली लागेल, त्यांच्याकडे मुलं डिफिकल्टीला येतील, त्यांना अभ्यासाला जागा लागेल, असे विचार करून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने घरं बांधली. आणि घरं दिली कशी, किती पैसे आहेत, ₹50 देऊ शकतो आता, ठीक आहे. महिन्याला किती देऊ शकतो, ₹5. ही घे चावी घे. परंतु असे विकासक फार क्वचित होते. आणि त्याच्या खालचा जो वर्ग होता, मी म्हटलं ना की वाईट वाटतं बघून, कोकणात 5-5, 10-10 एकर जमीन आहे आणि इथे 10-12 एकर राहतात. कारण आम्ही त्या वर्करची, त्या लेबर क्लासची अफोर्डेबल हाऊसिंगची योजनाच बनवली नाही सरकारने. आणि न बनवण्याचं कारण काय आहे की नाहीये, भाडाने केल्या काही कॉलनीज आजही आहेत, परंतु मोठ्या प्रमाणावर ज्या प्रमाणात शहर वाढत गेलं त्या प्रमाणात बनले नाहीत घरं आणि मग झोपडपट्ट्या बनल्या. तर मला बरेचदा मी एखाद्या झोपडपट्टीसाठी काहीतरी हाऊसिंगसाठी त्यांच्या काहीतरी लिहिलं की काही लोक प्रश्न विचारतात की तुम्ही झोपडपट्टीसाठी हे सगळे एन्क्रोचर्स आहेत त्यांच्यासाठी बोलता. मला एकदा एका मोठ्या नेत्याने हा प्रश्न विचारला होता की तुझा वोटर नाराज नाही का होणार. मी तेव्हा मुंबईतलं सर्वात मोठं झोपडपट्टी व्यवसायांचं आंदोलन केलं. एअरपोर्टच्या जमिनीवर 80,000 झोपड्या आहेत आणि जेव्हा एअरपोर्टचं प्रायव्हेटायझेशन झालं तेव्हा जो आलेली कंपनी होती
ती एअरपोर्टच्या आतमधला धंदा किती आहे हे बघून कमी आली होती आणि एअरपोर्टच्या बाहेर एअरपोर्टची जमीन किती आहे आणि त्याचं कमर्शियल एक्सप्लॉयटेशन कसं करता येईल ह्या गणितातच आली होती. स्वाभाविक आहे, एअरपोर्टच्या आतमध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, त्यामुळे काही हजार कोटी रुपये तुम्ही आतमध्ये लावणार असाल तर ते निघणार कुठून? जमिनीतून. आणि मग त्या जमिनीवरच्या झोपडपट्ट्या काढा, मानखुर्दला पाठवा, माहुलला पाठवा, अशा पद्धतीचा प्लॅन होता. आमचं तेव्हा आंदोलन होतं की स्थानिक पुनर्वसन तुम्ही यांचं केलं पाहिजे. मला एका मोठ्या नेत्याने प्रश्न विचारला की अरे तुझा मतदार नाराज होईल का? म्हटलं नाही होणार. या झोपडपट्ट्या या फीडिंग सेंटर्स आहेत बिल्डिंग एरियाचे. माझ्या घरी सकाळचा पेपरवाला, दूधवाल्यापासून रात्रीचा वॉचमन पर्यंत 8-10 लोक जे येतात ते त्या झोपडपट्टीतून येतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुंबईत मोठे इंडस्ट्रियल इस्टेट असतील ना, तर त्याच्या आजूबाजूच्या ज्या झोपडपट्ट्या त्या सुद्धा त्या इंडस्ट्रियल इस्टेटच्या फीडिंग सेंटर्स आहेत. धारावी सर्वात मोठं उदाहरण आहे. धारावीत तर काय नाही बनत, सगळ्या ब्रँडेड गोष्टी धारावीत बनतात. पण आमच्या मरोळला, गोरेगावच्या विरवाण इंडस्ट्रियल इस्टेटच्या बाजूची वीट भट्टी, झोपडपट्टी, रॉ मटेरियल किंवा तुम्हाला लागणारे छोट्या गोष्टी यांचे कारखाने झोपडपट्ट्यांमध्ये इल्लीगल आहेत, पण ते त्यांना तिकडेच परवडू शकतात. सो समव आपण ते प्लॅन केलं नाही की एका मोठ्या अपार्टमेंट साठी एक अफोर्डेबल हाऊसिंगचा एक छोट्या घरांची एक स्कीम असली पाहिजे, याचा प्लॅन झाला नाही. आणि दुर्दैवाने ती गॅप वाढत गेली आणि त्यात त्या झोपडपट्टीवासियांची आता वेगळ्या समस्या निर्माण झाल्या. पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, झोपडपट्टीचं प्लॅनिंग, काय अजून सगळ्या अफोर्डेबल हाऊसिंगचं प्लॅनिंग, तर डेव्हलपमेंट प्लॅन ज्याला म्हणतात त्याच्यात ते सगळं नसतं का? किंवा तुम्ही ज्याच्यावर काम करता टीपी टाउन प्लॅनिंग, याच्यात हे नसतं? डेव्हलपमेंट प्लॅन हे तर फ्रॉड डॉक्युमेंट आहे. बरं. जेवढा गाजावाजा करून डीपी तयार होतो ना, तेवढी मेहनत डीपी इम्प्लिमेंट करायला पुढची 20 वर्ष तरी घेतात का? हा एक प्रश्न मला नेहमी पडतो. डीपी बघा 20 वर्षासाठी डीपी बनतो. डीपी 20 वर्षासाठी बनल्यावर कल्पना हे आहे की डीपी मध्ये तुम्ही जे जे काही दाखवलेलं आहे त्यातलं बऱ्यापैकी इम्प्लिमेंट व्हावं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 67 साली पहिला डीपी आला. त्या डीपी मध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, रिझॉर्ट प्लॉट्स पुरतात, मी म्हणतो रिझॉर्ट प्लॉट्स, अन्य गोष्टी नाहीच. ज्याचा मी उल्लेख केला सोशल इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे, तू बाजूला ठेवू. कारण डीपी सेक्शन 22 MRTP मध्ये डीपीचे कंटेंट्स लिहिलेले आहेत, ते 12-13 प्रकार आहेत. त्यातलं एक आहे रिझॉर्ट प्लॉट्स. या 67च्या डीपीच्या इम्प्लिमेंटेशनचा रेट हा 24% आहे. अच्छा. फक्त. त्यानंतर 91चा डीपी आला, त्याच्यात ज्या गोष्टी लिहिल्या त्याचाही सगळ्या मिळून 17-18%. आता तो सुद्धा जर का माहिती घेतली ना, तर रिझॉर्ट प्लॉट्स जे विकसित झाले ते महानगरपालिकेच्या प्रोॲक्टिव्हनेसमुळे जवळजवळ 0%. 0.25%. सो एखादा रिझॉर्ट प्लॉट आहे, डीपी मध्ये दाखवला की हा प्लॉट गार्डनसाठी राखीव आहे, किंवा हा प्लॉट हॉस्पिटलसाठी राखीव आहे, किंवा हा प्लॉट अजून काय शाळेसाठी राखीव आहे, तर तो आरक्षित प्लॉट आधी ॲक्वायर करायचा. त्याच्यानंतर त्याच्यावर जे काही पब्लिक पर्पज असेल त्या उद्दिष्टासाठी तो डेव्हलप करायचा. ॲक्विजिशन कशा पद्धतीने झाल्या? ॲक्विजिशन 2-3 पद्धतीने होतात. एक ॲक्विजिशन ॲक्ट आहे, त्याच्यानुसार संपादन कारवाई होते. नंबर 2, MRTP मध्ये प्रोव्हिजन्स आहेत की जर का माझ्या प्लॉटवर तुम्ही रिझर्वेशन आणलं, 10 वर्ष झाली, तुम्ही अजून ॲक्वायर केलेलं नाही, तर लँडलॉर्ड कॅन गिव्ह अ नोटीस, परचेस नोटीस म्हणतात त्याला, की बाबा हा माझा प्लॉट आहे, तुम्ही शाळेसाठी आरक्षित ठेवला आहे, मला काही त्याचा वापर करता येत नाही, सो तुम्ही घ्या आणि मला मार्केट व्हॅल्यूचे पैसे द्या. अच्छा. मग महापालिका ठरवते की आम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. पहिली पद्धत ॲक्विजिशनची, दुसरी पद्धत मालकाने पुढे यायचं, तिसरी पद्धत आहे की पूर्ण प्लॉट रिकामा करून मालकाने महापालिकेला द्यायचा आणि त्याच्या बदल्यात TDR घ्यायचा. या तिन्ही पद्धती फेल गेल्या. अच्छा. या तिन्ही पद्धती फेल गेल्या. ॲक्विजिशन प्रोसिडिंग्सला भरपूर वेळ लागला, पुरेसे पैसे मिळत नाहीत, लँडलॉर्ड देत नव्हते प्लॉट्स. परचेस नोटीस
एकेकाळी असं होतं की 6 महिन्याच्या आत महापालिकेने निर्णय घ्यायचा की आम्हाला प्लॉट हवा आहे की नको आहे. आता ती 6 महिन्याची मुदत 1 वर्ष केली, आता 2 वर्ष केली. आणि आम्हाला हवं आहे म्हटल्यानंतर सुद्धा त्याची एक लांबलचक प्रोसिजर आहे. ती मालकाच्या हातात पैसे पोचायला 10-20 वर्ष लागतात. सो लोक त्यात सुद्धा रस घेत नाहीत. तिसरा प्रकार आहे की प्लॉट रिकामा करायचा आणि महापालिकेला हँडओव्हर करायचा, त्याच्या बदल्यात TDR मिळतो. त्या TDRला फार मोठी काही व्हॅल्यू नाही आणि त्यामुळे सुद्धा लोक त्याच्या पुढे येत नाही. मग 91च्या DCRमध्ये या लोकांनी एक नवीन स्कीम आणली की शाळेचा प्लॉट आहे ना, 500 मुलांची एक शाळा बांधा आणि उरलेला प्लॉट तुम्ही तुमच्या कमर्शियल एक्सप्लॉयटेशनसाठी करू शकता. हॉस्पिटलचा प्लॉट आहे ना, एक 20-22% हॉस्पिटल बांधा, महापालिकेला हँडओव्हर करा, उरलेला प्लॉट तुम्ही वापरा. मॅक्झिमम डेव्हलपमेंट हे या अकोमोडेशन रिझर्वेशन पॉलिसी म्हणतात त्याला, या AR पॉलिसीच्या अंतर्गत झाले. मॅक्झिमम म्हणजे जो काही 24% जो आकडा मी सांगितला ना, त्यातला 24.25% हा लँडलॉर्ड्सनी आणि बिल्डर लोकांनी अकोमोडेशन रिझर्वेशनच्या पॉलिसीच्या अंतर्गत केलेला आहे. ॲक्विजिशन करून महानगरपालिका तुमच्या मागे लागली, तुम्हाला नोटीस दिली, ॲक्वायर केला, मग बजेटमध्ये प्रोव्हिजन केलं आणि शाळा बांधली, अशा 0.25%. अच्छा. म्हणून मी म्हटलं की एवढं रोजीत पिक्चर दाखवतात DPचं की आम्ही असं करणार आहोत. यावेळेला त्यांनी आणखीन एक गंमत केली, जे एखादा रिसॉर्ट प्लॉट नाही आहे परंतु त्याच्यावर एक डिस्पेन्सरी आहे किंवा त्याच्यावर एक हॉस्पिटल आहे किंवा त्याच्यावर एक शाळा आहे, तर त्याच्यावरच रिझर्वेशन टाकून दिलं, म्हणजे ॲव्हरेज वाढवायचा. बापरे. की बघा आम्ही एवढं डेव्हलपमेंट प्लॅन यशस्वी झालेला आहे. नाही झाला आहे. आता त्याची कारणं आहेत. DPची तरतूद आहे MRTP ॲक्टमध्ये. मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हा वेगळा ॲक्ट आहे. त्याच्यात महानगरपालिकेच्या ड्युटीज आहेत. सेक्शन 61 आहे, त्याच्यात ऑब्लिगेटरी ड्युटीज आहेत की ह्या तुम्ही करायच्याच आहेत. सो इम्प्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन, विकास आराखड्याची अंमलबजावणी, हे कलम 61चा भाग नाही आहे. अच्छा. कलम 63मध्ये अजून काही ॲक्टिव्हिटीज आहेत की महापालिकेला हे करायचं असेल तर करू शकते. त्यात सुद्धा विकास आराखड्याची अंमलबजावणी हे नाहीच आहे. सो नगरसेवक, कुठलाही नगरसेवक हा सभागृहामध्ये भाषण करतो तेव्हा सांगतो की कलम 61च्या अंतर्गत हा रस्ता बनवणं तुमच्यावर बंधनकारक आहे. कलम 61च्या अंतर्गत गार्डन बनवणं एकेकाळी नव्हतं, आता ते कलम 61मध्ये आलं. ते गार्डन बनवणं बंधनकारक आहे, त्यामुळे मला निधी पाहिजे. डेव्हलपमेंट प्लॅनबद्दल हे बोलताच येत नाही. MRTP किती अधिकाऱ्यांनी तरी वाचली असेल हाही शंका आहे. आमच्याकडे MRTPला वेगळंच नाव होतं. ते MRTP अंतर्गत कारवाई म्हणतात. तर आम्ही नवीन नगरसेवक होतो, आम्ही जाऊन सांगतो इकडे इलिगल बांधकाम झालं आहे. वॉर्ड ऑफिसरकडे जायचं, वॉर्ड ऑफिसर अधिकाऱ्याला बोलून घ्यायचा की हे इलिगल बांधकाम झालं आहे. तो अधिकारी सांगायचा साहेब MRTP घेतली आपण यात. काही वर्षानंतर लक्षात आलं MRTPचा अर्थ महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट नाही आहे. MRTPचा अर्थ आहे मनी रिसिव्ड थ्रू पार्टी. साहेब याच्यात MRTP आली आहे, आता कारवाई कशी करायची नगरसेवकाला कळायचं नाही की काय भाषा आहे. सो विकास आराखड्यांची अंमलबजावणी ही हा कार्यक्रम होणं गरजेचं होता प्रशासनाचा. सो ज्या डिपार्टमेंटकडे ह्याची जबाबदारी आहे त्या डिपार्टमेंटकडे खूप काम आहे. तुम्ही वॉर्ड ऑफिसमध्ये जा, मेंटेनन्स डिपार्टमेंटचे लोक रात्री 7:30-8 पर्यंत काम करत असतात. तुम्ही विकास आराखडा डिपार्टमेंट आहे हेड ऑफिसला, तिकडे जा, रात्री 9 वाजेपर्यंत काम करत असतात. आणि त्यामुळे माझी खूप जुनी मागणी होती. मी एकदा एक प्रायव्हेट मेंबर बिलसुद्धा मांडलं आमदार झाल्यानंतर की इम्प्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन याला सेक्शन 61च्या अंतर्गत घ्या, 63मध्येच टाका, दोन्हीकडे नाही आहे. आणि दुसरं महापालिकेत असताना विनंती केली होती की एक सेपरेट डिपार्टमेंट बनवा की त्या डिपार्टमेंटचं काम काय असेल किंवा आपल्याकडे एकूण बजेटमध्ये किती निधी आहे ॲक्विजिशनसाठी, मग त्यानुसार आपण कुठला तरी एक प्लॉट मिळवा ना. मी जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा माझ्या भागात टाउन प्लॅनिंग स्कीम होतं. सो ही तर DPची अवस्था आहे, परंतु टाउन प्लॅनिंग स्कीमची अजून वाईट आहे. 33 टाउन प्लॅनिंग स्कीम्स
आपण मुंबई महानगर क्षेत्रामध्ये बनवल्या महानगरपालिकेने ब्रिटिश कालापासून. शेवटची स्कीम होती विलेपार्ले पूर्व टाउन प्लॅनिंग स्कीम नंबर 5. 70-72ला प्लॅनिंग सुरू झालं. 82 साली प्लॅन तयार झाला. तो आर्बिट्रेटरने सरकारला सबमिट केला. सरकारने 94 साली त्याला सँक्शन केलं. का वेळ गेला माहीत नाही. दुर्दैवाने तुम्ही 20-20 वर्ष जर का लावलेत ड्राफ्ट आणि फायनल करण्याच्या मध्ये, तर लोकांना कळलं की आपला प्लॉट, अरे हा एवढा तुकडा आपला रोडमध्ये गेला आहे. बरोबर प्लॉट रिकामा ठेवला आणि रोडवर गेलेला जो तुकडा आहे त्याच्यावर झोपड्या बांधल्या. माझा हा प्लॉट गार्डनसाठी गेला आहे, मला दुसरा प्लॉट मिळाला आहे. दुसरा प्लॉट सुरक्षित ठेवला, परंतु ह्या प्लॉटवर एन्कम्बरन्स निर्माण केलं. अशा पद्धतीने तो झालेला सगळा प्रकार होता. माझं भाग्य की मी हा 94 साली TP सँक्शन झाली आणि 97ला मी नगरसेवक झालो. 10 वर्ष पुढची मला एकेका प्लॉटच्या मागे लागून मला काम करता आलं. मगाशी तुम्ही ज्या पुस्तकाचा उल्लेख केला ते पुस्तक काय आहे की जे प्लॉट आम्ही अतिक्रमणापासून सोडवले आणि विकसित केले त्याच्या कथा आहेत, स्टोरी आहेत. काय काय झालं, कसं एन्क्रोचमेंट काढताना त्रास झाले, लिगल बॅटल कशा झाल्या, गुंडांनी कसे त्रास दिले, अधिकाऱ्यांची मानसिकता काय होती, सगळ्या प्रकारचा त्याचा एक ओहोपोह आणि छान गमतीदार सगळ्या गोष्टी आहेत. पण याच्यावर काम मला करता आलं कारण सगळंच अडकलेलं होतं. काही नव्हतंच, फॅसिलिटीजच नव्हत्या, त्यामुळे करायला स्कोप होता. आणि मी इथे एक उल्लेख करेन, मी जेव्हा 97 साली नगरसेवक झालो तेव्हा आमचे गटनेते होते गोपाळ शेट्टी, जे आता खासदार आहेत. त्यांनी आम्हाला नवीन नगरसेवकांना सांगितलं होतं की बघा, तुम्ही आता नगरसेवक झालात, तुम्हाला असं वाटेल की तुमच्या आधीच्या नगरसेवकांनी काही कामच नाही केलं, एवढे तुम्हाला समस्या दिसतील, आणि तुम्ही खूप काम केल्यानंतर 5 वर्षानंतर परत तीच स्थिती राहील की तुम्हालाच प्रश्न पडेल की मी 5 वर्षात काही काम केलं की नाही. कारण नागरी समस्या संपत नाहीत, त्याच्यावर काम कराच. पण आत्तापासून ठरवा की मला ह्या रस्त्याचं रुंदीकरण करायचं आहे, जे विकास आराखड्यात तरतूद आहे. मला हा गार्डनचा प्लॉट आहे, 5 वर्षात मला हा प्लॉट डेव्हलप करायचा आहे. सो आत्तापासून त्याच्यावर काम कराल तर ते 5 वर्षात तो प्लॉट विकसित होईल, ते गार्डन तयार होईल, आणि मग तुम्ही अमर व्हाल. मग तुम्ही नगरसेवक नसलात तरी लोक म्हणतील अरे ते गार्डन ना अमुक नगरसेवकाने केलं. तुम्ही फक्त दैनंदिन कामं करत राहिलात तर ती कधी संपणारच नाहीत, ती 5 वर्षानंतर पण संपणार नाहीत. आणि त्यामुळे 5 वर्षानंतर तुम्हाला हिशोब देता येणार नाही की मी काय केलं. तुम्हाला अमर व्हायचं असेल तर एक परमनंट काम करा. आता मी ते डोक्यात ठेवलं, मी 5 वर्ष ते केलं. 6व्या वर्षी मी सुधार समितीचा अध्यक्ष झालो. तेव्हा मी 24 वॉर्डमध्ये मीटिंग्स घेतल्या आणि त्या बॅचच्या पहिल्या वर्षीच्या सगळ्या नगरसेवकांना सांगितलं की हे असं केलं पाहिजे. तेव्हाही मला एक गोष्ट जाणवली की रोजचे प्रश्न नगरसेवकांच्या मागे लागतात, रोजचे प्रश्न अधिकाऱ्यांच्या मागे लागतात. त्याच्यातून लॉंग टर्म गोष्टी करायला वेळच मिळत नाही. म्हणजे मी एक मैदान डेव्हलप केलं, मी 22 वेळेला कोर्टाच्या तारखा अटेंड करायला गेलो. कारण म्युन्सिपाल्टीचा वकील काही करत नाही, मला माहिती होतं हा फक्त तारीख घेणार. जजनी प्रश्न विचारला की खिडकीच्या बाहेर बोलणार, आय डोंट हॅव इन्स्ट्रक्शन्स म्हणणार, आणि ज्यांनी एन्क्रोचमेंट केलेलं आहे आणि स्टे घेतलेला आहे त्याचं फावणार. मी तारखेला जायचो आणि त्या वकिलाला सांगायचो मी आहे मागे उभा आहे, काय लागलं तर. मग त्याला सांगायला की तुझ्यावर लक्ष ठेवतोय मी. तेव्हा जाऊन कोर्ट केस संपली. नाहीतर एकदा स्टे आला की आयुष्यभर स्टे येतो. तो अनेक बाबी मला असं वाटतं शहरी नियोजनामध्ये की ग्रासरूटची कामं, ग्रासरूटवरचे प्रश्न याचा एक लॉंग टर्म प्लॅन बनवून लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. अधिकारी एका खुर्चीवर 3 वर्षासाठी येतो, लोकप्रतिनिधी 5 वर्षासाठी येतो. चांगलं काम केल्यानंतर परत निवडून येतो, परंतु हल्ली रिझर्वेशनचा पण इश्यू आहे. त्यामुळे आमच्या काळात 6-7 टर्म नगरसेवक राहणारी लोक होती, ज्यांचं काम बघून आम्हाला शिकता आलं. आता 2 टर्म मिळाले तर खूप मोठी गोष्ट होते. पण तुम्हाला मी सांगतो की ग्रासरूटला काम केलं तर तुम्ही काय चमत्कार करू शकता. मुंबईमध्ये साधारणतः मी नगरसेवक असताना 100-125 फ्लडिंग स्पॉट होते. ते आता 250च्या घरात गेले. परंतु त्या 150 मध्ये एक होता मिलन सबवे.
आज ब्रेकिंग न्यूज मधून मिलन सभेचं नाव गायब झालं. मिलन सभेत एक थेंब पाणी साठत नाही, पण त्याचं सोल्युशन आणायला मला 15 वर्ष लागली. सो नागरी समस्या, जटिलातली जटिल समस्या सुद्धा सुटू शकते जर का त्याच्यावर सस्टेन्ड एफर्ट्स करत राहिलात तर. दुर्दैवाने काय झालेलं आहे, सिस्टीममध्ये आजचा प्रश्न सोडवायला लोक आहेत, फायर फायटिंगसाठी लोक आहेत. म्हणजे मुंबई महानगरपालिका 24 तासात काय करू शकते ह्याचे मी असंख्य अनुभव घेतलेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल काय ताकद आहे या लोकांची. चित्र बदलू शकतात. तुम्ही फक्त जाहीर करा सीएम येणार आहेत उद्या सकाळी, काय बदल होतो ना, दिसतो आपल्याला. ही ताकद आहे त्यांची. पण या सिस्टीम मधले सगळे हे फायर फायटिंगसाठी एक्सपर्ट झालेले आहेत. लॉंग टर्म सस्टेनेबल कामांसाठी नाही झाले. मग ते MMRDA काम करते, परंतु ते ह्यूज स्केलवर करत आहे. मग ते मेट्रो बांधतंय, मग ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक बांधतंय. DP मध्ये लिहिलेल्या गोष्टी किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोज ज्याचा परिणाम होतो. माझं थोडंसं उलट तुम्हाला क्रॉस क्वेश्चन असं करायचं आहे की तुम्ही म्हणता ते मान्य आहे, पण अशी बऱ्याचदा चर्चा होती की DP किंवा TP हे तिथला लोकप्रतिनिधी आणि तिथला विकसक यांच्यातलं साठलोट असतं की इथं आरक्षण आहे, त्यातनं इतकं रेव्हेन्यू होणार आणि हे होणार आहे. मला आता तरी एवढा स्कोप आहे असं वाटत नाही. मी पण ह्या कथा ऐकल्यात. मी पण जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा हे ऐकलं की हे 4 माणसं मिळून सगळे रंग लावायचे. ह्या प्लॉटवर हा रंग, मग तो बाहेर कळायचा, मग तो ओनर यायचा, मग तो पैसे द्यायचा की मग तो रंग काढायचे. आताच्या सिस्टीममध्ये मला वाटत नाही की ह्यात काही साठलोट आहे. सो वरचा माणूस स्ट्रॉंग असेल की योग्य रीतीने खाली सगळ्या गोष्टी घडवू शकतात. हे आपण पाहिलंय. हा जो हितसंबंध आहे ना, ज्याला तो रूट माहिती आहे ना, तो हितसंबंध नुसार कामं घडवून आणू शकतो. आणि रूट माहिती 2 लोकांना तर नक्कीच असतात, राजकारणी आणि अधिकारी, कारण ते त्यात सिस्टीम मधले आहेत. पण सगळ्यांना हा ऍक्सेस आहे, सगळ्या राजकारण्यांना सुद्धा हा ऍक्सेस असं माझं मत नाही. अजून एक मी वाचलेलं ऐकलेलं राहतं एका पॉडकास्टमध्ये की मुंबईची जी समस्या आहे त्यातल्या बहुतांश जी जागेचा प्रश्न तुम्ही मांडलात की इतक्या जागेवर इतकी लोक राहतात, त्यातल्या बहुतांश जागा या कंपाऊंडमध्ये अडकल्या, म्हणजे त्या स्पेसेसमध्ये, मार्जिन्समध्ये. त्यामुळे जे पब्लिक स्पेसेस आहेत त्यांना जागा उरत नाहीत, प्रायव्हेट स्पेसेसना उरत नाहीत. असा एक अभ्यास आहे, मी नाव विसरतोय आत्ता त्या संस्थेचा. तर असं खरंच आहे का की ज्या लिमिटेशन्स आहेत त्या काढून टाकल्या आणि काही सुटसुटीत केलं तर खूप जागा उपलब्ध होईल? DP 2034 जो आला त्याच्यात पहिला ड्राफ्ट जो आला तो तुम्हाला आठवत असेल तर तो सरकारने हस्तक्षेप करून तो रिजेक्ट केला आणि मग रिवाइज ड्राफ्ट DP आला. सो पहिल्या DP मध्ये त्यांनी एक ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट TOD नावाचा कॉन्सेप्ट आणला होता की बाजूने मेट्रो जात असेल तर तुम्हाला जास्ती FSI आहे. म्हणजे जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल तिकडे अधिक वस्ती येऊन द्या वगैरे असे काही प्लॅन केले होते. पण तो रद्द झाला आणि नवीन रिवाइज DP मध्ये ते TOD कॉन्सेप्ट वॉज अबॅन्डन्ड. आता त्यांनी एक नवीन कॉन्सेप्ट असा आणला की रोड विड्थनुसार FSI द्यायचा. सो 9 मीटरपेक्षा कमी असेल रस्त्याची रुंदी तर TDR वापरायला परवानगी द्यायची नाही. म्हणजे 1 FSI तुम्हाला मिळतो आणि 35% फंजिबल. पण तो कन्झ्युम होत नाही. मग कल्पना काय होती त्याच्या मागे की जास्ती FSI आम्ही तुम्हाला देतोय, तो कन्झ्युम व्हावा या मोहापोटी किमान तुम्ही 2-3 प्लॉट एकत्र याल आणि प्लॉट साईज वाढला की फ्लोर प्लेट वाढतं आणि त्यामुळे तुमचा FSI कन्झ्युम व्हायला सोपं पडतं. किंवा एखादा छोटा प्लॉट असेल त्याला बेसमेंट खणता येणार नाही, पण 2 प्लॉट एकत्र आले तर त्यांना बेसमेंट खणता येईल, तर मग कन्झ्युम जास्ती होईल FSI. सो असे एक प्रयत्न काही हे केले जातात की चांगलं डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल. तर FSI इन्सेंटिव्ह द्या, लालच दाखवा थोडक्यात की तुम्हाला आणखीन मिळेल तर तुम्ही बाजूचे 2-3 प्लॉट एकत्र या आणि 2-3 प्लॉट एकत्र आले की त्याचं प्लॅनिंग चांगलं होईल. मग
मग त्याचे काही नियम लागतात, मग 15% तुम्हाला अर्जी सोडावा लागतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. पण फार कल नसतो. 2 प्लॉट एकत्र येण्याचा फार, बरं त्यांचं त्यांना करून द्या, आमचं आम्हाला करून द्या. सो ओपन स्पेस, त्यामुळे काय झालेलं आहे की जो ओपन स्पेस आपण ठेवतोय तो खरं तर फक्त गाड्या पार्क करण्यापुरता झालेला आहे. सो तुम्ही जर का 2 प्लॉट एकत्र आलात आणि बेसमेंटमध्ये पार्किंग नेलं तर किमान अंडरआर्म क्रिकेट तरी मुलांना खेळता येईल, बॅडमिंटन तरी 2 मुलांना खेळता येईल. आता ती पण स्पेस नाही आहे, कारण पार्किंग जेवढ्या तुम्ही ठेवल्या पाहिजेत नियमानुसार त्याच्याहून गाड्या जास्ती आल्यात. बरोबर. 2 BHK ला एक गाडी आहे, परंतु 2 BHK जो घेतो त्याच्याकडे 2 गाड्या पण येतात. या सगळ्याबरोबर मगाशी तुम्ही एक उल्लेख केला तो राहिला पुढे, तो म्हणजे सोशल डेव्हलपमेंट. आणि अशा अनुषंगानं तुम्ही त्या मुलांनाही क्रिकेट खेळायला वेळ मिळत नाही, म्हणजे जागा मिळत नाही, याच्यावरनं तो मुद्दा परत आठवला. तर हा काय नक्की प्रकार आहे आणि याला कसं कॅटर करतात? बघा, डीपीच्या कंटेंट्समध्ये एक 4-5 महत्वाचे मुद्दे ते मांडतात. ट्रान्सपोर्ट, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते, सिवरेज, तुमच्या स्टॉर्म वॉटर ड्रेन्स, नाले. सोशल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हेल्थ केअर साठीच्या ऍक्टिव्हिटीज येतील, शाळा येतील, फायर ब्रिगेड येईल, ओपन स्पेस, गार्डन्स येतील. तर आज जर का आपण सहज कुठल्याही वॉर्डाचा जर का एक गॅप अनालिसिस केला ना तर लक्षात येईल की हेल्थ, स्कूल, इव्हन फायर ब्रिगेड, ओपन स्पेस याची आवश्यकतेपेक्षा आपल्याकडे कमी उपलब्धता आहे. त्यामुळे या सगळ्या सेक्टरमध्ये वाढण्याची आवश्यकता आहे. मग तेच होतं, शाळेचा भूखंड असेल तर कोण शाळा बांधून शाळा चालवायला कोण करत नाही. मग तो कुठल्या तरी बिल्डरला विका, आणि मग किंवा एखादी ट्रस्ट सुद्धा येऊन शाळेचा प्लॉट विकत घ्यायला नाही मागत. आमच्याकडे लोक येऊन का सांगतात की एखादा सरकारी भूखंड आम्हाला दिला तर आम्ही शाळा बनवायला तयार आहोत. सो आजच्या तारखेला मुंबई शहरामध्ये एखादा भूखंड विकत घ्यायचा आणि हॉस्पिटल बांधायचं हे परवडूच शकत नाही. इव्हन सोशल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मी असं म्हणेन की झोपडपट्टीचं पुनर्वसन. बघा, झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनामध्ये काय झालं, तुम्हाला झोपडपट्ट्या नको आहेत तर सुरुवातीला झोपडपट्टी निर्मूलन असा शब्द होता, मग झोपडपट्टी पुनर्वसन असा शब्द आला की नाही आपण यांना घरं बांधून दिली पाहिजेत. पण ती झोपडपट्टी पुनर्वसन ही एका सबसिडाइज स्कीम मध्ये टाकली की बिल्डरने एवढी घरं बांधून द्यायची झोपडपट्टी असं ना की मग त्याला एवढा FSI मिळेल. आता तो कुठे चालेल, जिथे सेलेबल व्हॅल्यू आहे, जिथे माल विकला जाणार आहे तिथल्या झोपडपट्टी स्कीम्स होतात, जिथे माल विकला जाणार नाही तिथल्या स्कीम्स होणार नाहीत. मग त्या झोपड्यांचा काय याचा विचारच नाही झालेला. सो गव्हर्नमेंट विल हॅव टू इन्व्हेस्ट टू कन्स्ट्रक्ट बिल्डिंग्स, जे आता मोदी सरकारने अफोर्डेबल हाऊसिंगच्या योजना आणल्या, तर हे मोठ्या प्रमाणात करावं लागेल. सरकारला सुद्धा पैसे इन्व्हेस्ट करायला लागतील. सो हॉस्पिटल्स बांधवायला लागतील सरकारला, शाळा बांधायला लागतील सरकारला, झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी सरकारला पैसे टाकायला लागतील. आणि एक ओपन स्पेसचं तर मला खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे साधारणतः 9 स्क्वेअर मीटर पर कॅपिटा एवढा ओपन स्पेस असली पाहिजे अशी आंतरराष्ट्रीय त्याचं काय मानक आहे. आपल्याकडे मला वाटतं 2-2.25 स्क्वेअर मीटर पर कॅपिटा असेल. पण त्याचं कारण हे आहे की आपल्या ज्या नॅचरल एरिया आहे ते आपण धरत नाही आहोत. 26-27% रेसिडेन्शियल एरिया आहे आणि त्याहून जास्ती नॅचरल एरिया आहे. सो परदेशामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की लोक शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी 3-3 तास ड्राईव्ह करतात आणि कुठल्या तरी एका प्रचंड मोठ्या गार्डन ठिकाणी जातात, काही करत नाहीत तिकडे. अर्थात तिथलं वेदर पण तसं आहे की दिवसभर तुम्ही त्या गार्डनमध्ये बागडू शकता. 50 एकर, 100 एकर, 200 एकरचा एक ओपन स्पेस एरिया असतो. छान लॉन असतात, गार्डन्स असतात, तळी असतात, पक्षी असतात सगळं, आणि तिकडे दिवस काढतात आणि संध्याकाळी परत घरी येतात. आमच्याकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, आमच्याकडे जिजामाता उद्यान आहे, पण आम्ही
ते त्या लेवलचं डेव्हलप नाही करू शकलो की अख्खा दिवस फॅमिलीज तिकडे जात आहेत. हा नॅचरल एरिया जर का आपण ऍड केला ना, उपलब्ध गार्डन्स जिथे त्या गार्डनमध्ये लोक जाऊ शकतात आतमध्ये, ॲसेसेबल गार्डन्स जर का आपण फक्त बघितली तर ती खूप मिझरेबल 2 स्क्वेअर मीटर वगैरे असेल, कदाचित त्याहून कमी असेल. पण हा जो नॅचरल एरिया, उपलब्ध नॅचरल एरिया आपण ऍड केला तर डेफिनेटली ते वाढेल. पण ते नॅचरल एरियाकडे आपण बघतच नाही. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर मी म्हणताना माझ्या मनात हे 3-4 पैलू होते की हॉस्पिटल्स, शाळा, इव्हन पेडेस्ट्रियन लोकांना चालण्यासाठी. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 51% लोकांचा मोड ऑफ ट्रान्सपोर्ट इज वॉकिंग. हा रिपोर्ट आहे, DP 2034चा रिपोर्ट आहे, म्हणजे ऑफिशियल आकडा आहे. आणि जे 49% इतर मोड ऑफ ट्रान्सपोर्ट वापरतात, स्कूटर, 4 व्हीलर, ट्रेन, पब्लिक ट्रान्सपोर्ट, त्यांच्यातले 60% हे सुरुवात किंवा एंड किंवा दोन्ही हे चालत करतात. सो पेडेस्ट्रियन्सना पदपथ चालायला किती आहेत, जे आहेत त्याच्यावर लोक किती चालतात, म्हणजे आपण ते कल्चर पण डेव्हलप केलं नाही आणि आपण इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप केलं नाही. एक सुंदर कॉन्सेप्ट आणला होता पहिल्या DP मध्ये, मी जो म्हटलं ना, जो रिजेक्ट केला DP, त्यात त्यांनी अनेक नवीन रस्ते तयार केले. तर कल्पना हीच होती की मला या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला जर का गोल फिरून जायला लागत असेल तर मधून एक शॉर्टकट दिला त्याला. माझ्या सगळ्यांनी विरोध केला त्याला, कारण कोणाला स्वतःच्या प्रॉपर्टीमधून रोड जायला नकोय, स्वतःच्या प्रॉपर्टी छोट्या व्हायला नकोय. पार्ल्यासारख्या ठिकाणी तर आमच्याकडे एअरपोर्ट जवळ असल्यामुळे उंची मिळत नाही, त्यामुळे 1-1 इंच फार महत्वाचं आहे. तर ह्या नवीन रस्त्यांना विरोध झाला. त्यामुळे रिवाइज ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा आला तेव्हा आधीच्या ड्राफ्ट मधले नवीन रस्ते जेवढे प्रपोज होते ते सगळे रद्द झाले. तर वर्ल्ड वाईड रस्त्याची मालकी गाडी चालवणाऱ्याची नाही आहे. रोड बिलॉंग्स टू पेडेस्ट्रियन्स ही संकल्पना आहे जगभरात सगळीकडे. लंडनला मी गेलो होतो, तिकडे तर तुम्ही बटन दाबून ग्रीनचा लाल करू शकता आणि मग चालत जाऊ शकता, रस्ता क्रॉस करू शकता, एवढी प्रोव्हिजन आहे. सो अशी सगळे जे आवश्यकता आहे त्या, एक सर्वात मोठा मुद्दा आपला राहतोय जो विकास आराखड्यात सुद्धा अंतर्भूत आहे, आणि तो आहे की विकास आराखडे हे इकॉनॉमी ड्राईव्ह करणारे इन्स्ट्रुमेंट ठरले पाहिजेत, अशी कल्पना आहे. आणि बघा मुंबई शहरामध्ये तुम्ही की सगळ्या इंडस्ट्री गेल्या, मोठ्या मोठ्या गिरण्या गेल्या. माझ्या मतदारसंघात 2 पॉप्युलर मोठ्या फॅक्टरीज होत्या, एक गरवारेंची आणि एक पार्लेची. 3-4 हजार कामगार होते पार्ले ग्लुकोमध्ये. मुंबईत परवडत नाही, त्यांनी फॅक्टरी बाहेर नेली, ऑलमोस्ट 3,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आता त्या ठिकाणी अशी काहीतरी दुसरी व्यवस्था व्हायला पाहिजे की जे एम्प्लॉयमेंट जनरेट करेल. असे जे मालक आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत, पण त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासन फार उत्सुक नाही. आणि त्यामुळे काय होतंय, त्या रिकाम्या पडलेल्या आहेत जागा. त्या जर का तुम्ही खुल्या केल्यात तर तिकडे अजून काहीतरी येईल ज्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. विकास आराखड्यामध्ये ते पण अंतर्भूत असावं अशी कल्पना होती. तिथपर्यंत तर अधिकारी जाऊच शकत नाहीत. रोजचे प्रश्न सोडवता की त्या शहराची इकॉनॉमी कशा पद्धतीने बूस्ट करता येईल त्याच्या तरतुदी या DP मध्ये पण असल्या पाहिजे, DCR मध्ये पण असल्या पाहिजे. तर दुर्दैवाने तशी विजन असताना दिसत नाही. आणि महापालिकांमध्ये मी बघतो की ज्युनियर इंजिनियर पासून कमिशनर पर्यंत हे फायर फायटिंग करतायत. वरतून फोन आलाय, प्रत्येक अधिकाऱ्याला वरतून फोन आलेला असतो किंवा तो कोर्टात जाणार असतो. तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याकडे जा, ते आज कोर्टात तारीख आहे तिकडे गेले, किंवा ते अमुक साहेबांचा फोन आलाय तर त्याचा रिपोर्ट घेऊन गेले. सो लॉंग टर्म विजन, बाबा आता तू काय करणार आहेस 3 वर्षात, तू काय करशील सांग. जसं आम्हाला गोपाळ शेट्टीने सांगितलं की 5 वर्षात तुम्ही ठरवा की 1 गार्डन तरी मी बनवेन. असं प्रत्येक अधिकाऱ्याने जर का त्याच्या 3 वर्षाच्या टेन्युअरमध्ये
एक प्रश्न सोडवायचा म्हटलं कितीतरी गोष्टी होईल. बरोबर. शेवटचा प्रश्न, लोकप्रतिनिधीचा सगळ्यात मोठा इन्सेंटिव्ह हा असतो की पुन्हा निवडून यायचं. म्हणतात की एक कॉन्सेप्ट घेऊन 5 वर्ष काम करू, त्याचं अधिक सुलभीकरण होऊन फक्त टच अँड फील डेव्हलपमेंट करायची आणि ती पण जी पटकन होईल असा फ्लेवर बांधा की तो 2 वर्षात होईल. मग तो छोटाच असेल, त्याची गरज असो नसो. किंवा आजकाल काही शहरात तर असं आलंय की काहीतरी मॉन्युमेंट बनवा आणि त्या मॉन्युमेंटच्या खाली संकल्पना एबीसी नगरसेवक XYZ. हे असं का होतं आणि हे कधी बदलणार लोक? नगरसेवक नसतील, कार्यसम्राट नगरसेवक. हां. नगरसेवक कार्यसम्राट असतो, उमेदवार लोकप्रिय असतो. हं. असे एक जोड शब्द आहेत ते. हो. मला वाटतं 2 प्रश्न विचारलेत तुम्ही यात. हां. एक अगेन मी असं म्हणेन की मी जे एक प्लेग्राऊंड बनवलं, मी तुम्हाला म्हटलं ना हां. की कोर्टात गेलो, हे केलं, ते केलं. 4.5 पावणे हं. 5 वर्ष लागली प्लेग्राऊंड बनलं. ते प्लेग्राऊंड आजही मला 1,500-2,000 मतं ॲडिशनल देतं. हं. म्हणजे मला हे सांगणारे लोकं माहिती आहेत की पराग ते बाकी जाऊन दे, पण तू ते हे बनवलं ना, म्हणून तुला मी वोट करतो. सो परमनंट कामं तुम्ही केलीत ना, तर निश्चितपणे त्याचा पॉलिटिकल ॲडव्हांटेज जास्त आहे. अच्छा. आणि मग तुम्हाला कार्यसम्राट लिहायला लागत नाही. लोकं म्हणजे अमर होता तुम्ही, अमर होता. एक परमनंट गोष्ट केली तर तुम्ही अमर होता. बाकी पुढची निवडणूक काय? पुढची निवडणूक तर सोपा विषय आहे. तुम्ही हयात नाही तरी लोकं तुमचं नाव काढतील, की "अरे, हे त्याने केलं होतं. हे खूप कठीण गोष्ट होती, त्याने केली होती." लोकं लक्षात ठेवतात. हा मिसकन्सेप्ट आहे, की लोकं बघत नाहीत तुमच्याकडे. लोकं लोकप्रतिनिधींकडे खूप जवळून बघतात. ते इन्व्हॉल्व होत नाहीत तुमच्या कामात. हं. तुम्ही त्याच्या घराखाली काहीतरी करता, तो वरतून बघत असतो. पण तो येत नाही खाली. संकोचापोटी येत नाही, इंटरेस्ट नाही म्हणून येत नाही, वेळ नाही म्हणून येत नाही, ओरिएंटेशन नाही म्हणून येत नाही, जे काही असेल. सो मला असं वाटतं, की पॉलिटिकल लाभ ह्यात आहे, की दैनंदिन कामं तर कराच. कोणी म्हटलं कचरा काढता हे नका म्हणू, की ते मला नका सांगू. दैनंदिन प्रश्न सोडवाच, परंतु लोकप्रतिनिधींनी त्यांचा थोडासा वेळ रोजच्या रोज हा लाँग टर्म कामासाठी इन्व्हेस्ट करावा. तर त्याचा लाभ खूप जास्त होतो, असा माझा अनुभव आहे. हं. म्हणजे मला पाणी साठतं त्याच्यावर एक खूप चांगला रिझल्ट देता आला. सिवरेजच्या संदर्भात रिझल्ट देता आला किंवा इव्हन काही गार्डन-बिर्डन हे जे सगळं DP इम्प्लिमेंट करतानाचे जे मिळाले. मला वाटतं की ह्याचा उपयोग खूप जास्त आहे. परंतु ते एवढं टाईम कन्झ्युमिंग आहे ना, की अनप्रोडक्टिव्ह वाटतं. हं. म्हणजे आज मी कोर्टात जाऊन आलो आणि म्युन्सिपालिटीच्या वकिलाने तिकडे शेण खाल्लं, तारीख घेतली किंवा आलाच नाही किंवा काही बोललाच नाही. तर मी ऑल द वे इथून जायचं कोर्टात, तारखेची म्हणजे हे यायची वाट बघायची. टाईम कन्झ्युमिंग वाटतं. हं. आणि मग ते न करण्याकडे कल अधिकाऱ्याचाही जातो आणि लोकप्रतिनिधींचाही जातो. पण ते केलं पाहिजे. हं. ते केलं पाहिजे आणि जे करतात त्यांना मला तुम्हाला सांगतो, की एक उल्लेख केला पाहिजे. थोडं सतत मी अधिकारी प्राधान्य देत नाही असं बोलतोय. माझ्याकडे एक अधिकारी होते R.R. मिश्रा. ते पार्ल्यात राहायचे. तर दर शनिवारी आम्ही वॉर्ड ऑफिसमधनं दुपारी एकत्र निघायचो हं. आणि एक कठीण स्पॉट पाणी साठतं किंवा ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो होते. तर असं एक कठीण स्पॉट शोधायचा आणि तिकडे जायचं आणि त्याचा अभ्यास करायचा, की याच्यावर सोल्युशन काय आहे. महिना, 2 महिने, 3 महिने जसा प्रश्न असेल, त्याच्या मागे लागायचा, मागे लागायचा, मागे लागायचा, तो प्रश्न सोडवायचा. सो अशा ओरिएंटेशनचे अधिकारी पण असतात. हं. नाही असं नाही. अधिकारी पण असतात. आणि खूप चांगले रिझल्ट देतात. बघा तुम्ही अनेक नगरसेवक वर्षानुवर्ष निवडून येतात. हो. सो ते रिझल्ट देतात म्हणूनच येतात. महापालिकेची भाषा पण कळत नाही हो अधिकाऱ्यांना, नगरसेवकांना. पहिलं वर्ष, दीड वर्ष तर काय चाललंय हे कळूच शकत नाही, अशा पद्धतीने सगळं चालू असतं. आता बघा मी पहिल्यांदा नगरसेवक झालो. सो त्या वर्षीचा निधी हा मागच्या वर्षी बजेटमध्ये ठरलेला आहे. हं. सो मला जे पाहिजे ते होऊच शकत नाही. सो मी कुठलीतरी वेगळी कामं करेन असं आश्वासन देऊन आलोय. पण पहिलं वर्ष, दीड वर्ष तर मला पाहिजे असलेली कामच होत नाही. मग माझ्या लक्षात येतं, की अरे हे ना बजेटमध्ये घालावं लागतं. एकदा बजेटमध्ये टाकलं, की तरच माझं काम होईल. मग मी ते करायला लागतो. सो एखाद्या नगरसेवकाला रिझल्ट 3ऱ्या-4थ्या वर्षी यायला लागतात. हं. ती जी काही कामाची पद्धत आहे ती लक्षात आली,
तर तो नगरसेवक पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या टर्मला येत राहतो. पण अदरवाईज शहर नियोजनामध्ये MMRD जे काम करतं, CM वॉर रूम जे काम करतं, ते अत्यावश्यक आहेच. परंतु अतिशय ग्रासरूट लेवलला अधिकारी आणि लोकल बॉडीचा जो कोणी नगरसेवक असेल, त्यांनी येऊन इम्प्लिमेंट केल्याशिवाय DP इम्प्लिमेंट नाही होत. त्या रोजच्या फॅसिलिटीज असतात. तुम्ही मला एक खूप सुंदर कोस्टल रोड दिलात आणि त्या कोस्टल रोडचा आणखीन एक बँडस्टँड दिलात, तरी मी रोज नाही जाणार ना तिकडे. रोज तर माझ्या गल्लीतलं गार्डन मिळालं तरच जाऊ शकेल. त्यामुळे दोन्हीकडे जसा बघा तुम्ही हे MMRD वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत, ते एक CMचा वॉर रूम आहे. तिथून गोष्टी मॉनिटर होतात रेग्युलर. तेव्हा हे मोठे प्रकल्प होतात. नगरसेवकांचा वॉर रूम का असू नये? त्यांनी पण एक 5 वर्षाचं एक प्लॅन करून काय काय करायचंय मागे लागून करावं. तर मग खाली सुद्धा गोष्टी घडतील. तर खूप इंटरेस्टिंग आहे. आम्हाला ही बाजू कधी शक्यतो माहीत नसती. राजकारण्यांविषयी आम्ही इतर राजकारण्यांशी बोलतो, शहराविषयी आम्ही इतर एक्सपर्टशी बोललो. पण लोकप्रतिनिधी कसा विचार करतो ते समजलं. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.